नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आय एम पी स्टडी पॉईंट हे यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर बघा, आजच्या व्हिडिओमधून आपण ब्रिटिश काळातील शिक्षण प्रणाली हा टॉपिक अभ्यासणार आहोत. म्हणजेच ब्रिटिश काळात शिक्षण कशा स्वरूपात विद्यार्थ्यांना दिलं जात होतं तेच या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. म्हणजेच ब्रिटिश शासन काळात ज्यावेळेस शिक्षण प्रणाली उभा करण्यात आली तर त्यावेळेस शिक्षण प्रणाली कशा स्वरूपात होती, इंग्रज अधिकाऱ्यांना कशा स्वरूपात शिक्षण दिलं जात होतं, भारतीय विद्यार्थ्यांना कशा स्वरूपात शिक्षण दिलं जात होतं, हेच या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. जर व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला आय एम पी स्टडी पॉईंट या नावाने आहे, या चॅनलला तुम्ही न विसरता सबस्क्राईब करा. तर बघा, सुरू करूया तर आपण ब्रिटिश काळातील शिक्षण प्रणाली. बघा, आजचा टॉपिक काय आहे, ब्रिटिश काळातील शिक्षण प्रणाली. ओके, तर बघा, पहिला पॉईंट 1781 मदरशाची स्थापना. पहिला पॉईंट कोणता आहे? 1781 मदरशाची स्थापना. तर बघा, 1781ला मदरशाची स्थापना केली तर त्यावेळेस वॉर्न हेस्टिंग हा गव्हर्नर जनरल होता. तर बघा, ही मदरशाची स्थापना कशासाठी करण्यात आली होती? पारशी भाषेच्या अध्ययनासाठी, फारसी आणि अरबी भाषेच्या अध्ययनासाठी. परीक्षेला असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की मदरशाची स्थापना कोणत्या दोन भाषेच्या अध्ययनासाठी करण्यात आली होती? तर याचं योग्य उत्तर काय आहे? अरबी आणि फारसी भाषेच्या अध्ययनासाठी 1781ला मदरशाची स्थापना करण्यात आलेली होती. त्यावेळेस इंग्रज अधिकारी कोण होता? तर त्यावेळेस इंग्रज अधिकारी वॉर्न हेस्टिंग हा इंग्रज अधिकारी होता. तर बघा, दुसरा पॉईंट 1791ला बनारसला संस्कृत पाठशाळा स्थापन करण्यात आली होती. त्यावेळेस इंग्रज अधिकारी कोणता होता? जोनाथन डंकब. बघा, ज्यावेळेस 1791ला बनारसला संस्कृत पाठशाळा स्थापन करण्यात आली त्यावेळेस जोनाथन डंकब हा इंग्रज अधिकारी होता. यालाच काय म्हटलं जातं? बनारसचा इंग्रजी रेसिडेंट. याच डंकबला काय म्हटलं गेलेलं आहे? बनारसचा रेसिडेंट. ओके, तर बघा, पुढचा पॉईंट 1800 फोर्ट विल्यम कॉलेज. बघा, आता फोर्ट विल्यम कॉलेज कोणी स्थापन केली हा अनेक वेळा परीक्षेला विचारला गेलेला प्रश्न आहे. तर बघा, याचं योग्य उत्तर काय आहे? लॉर्ड वेलेस्ली. या लॉर्ड वेलेस्लीनं काय केलेलं आहे? हे फोर्ट विल्यम कॉलेज स्थापन केलेली आहेत. आता फोर्ट विल्यम कॉलेज कशासाठी स्थापन केलेले आहेत बघा, तर त्याचे कारणे दिलेले आहेत. बघा, लॉर्ड वेलेस्लीने कशासाठी हे फोर्ट विल्यम कॉलेज 1800 साली स्थापन केलेले आहेत? बघा, कंपनीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना शिक्षण देण्यासाठी. म्हणजे लॉर्ड वेलेस्ली हे दूरदृष्टी विचाराचे असल्यामुळे त्यांनी काय केलं होतं? कंपनीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना शिक्षण देण्यासाठीच हे फोर्ट विल्यम कॉलेज स्थापन केलेलं होतं. तर बघा, आता त्यानंतर काय झालेलं आहे बघा, लॉर्ड वेलेस्लीने 1800 साली जे फोर्ट विल्यम कॉलेज स्थापन केलेलं आहे ते कॉलेज पुढे काय झालेलं आहे बघा, 1802 मध्ये हे कॉलेज कंपनीच्या संचालकांच्या आदेशावरून बंद केले गेलेलं आहे. म्हणजेच हे कॉलेज साधारणतः 2 ते 3 वर्ष चाललेलं आहे. म्हणजेच हे कॉलेज कोणी बंद केलेलं आहे? कंपनीच्या संचालकाच्या आदेशावरून. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची जी संचालक बॉडी होती त्याच संचालकाच्या बॉडीने 1802 मध्ये हे कॉलेज कंपनीच्या संचालकाच्या आदेशावरून बंद केलेलं आहे. तर बघा, पुढचा पॉईंट 1813च्या चार्टर ॲक्टनुसार भारतात विद्येच्या प्रसारासाठी वार्षिक 1 लक्ष म्हणजेच 1 लाख रुपये कंपनीने खर्च करावे अशी तरतूद करण्यात आलेली होती. तर बघा, स्पर्धा परीक्षेला याच्यावर 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो बघा, आता 1813च्या चार्टर ॲक्टनुसार भारतात विद्येच्या प्रचारासाठी वार्षिक किती लक्ष रुपये कंपनीने खर्च करावे अशी तरतूद करण्यात आलेली होती. तर बघा, याचं योग्य उत्तर काय आपल्याला सापडलेलं आहे, किंवा याचं उत्तर काय देता येईल आपल्याला? 1813च्या चार्टर ॲक्टनुसार भारतात विद्येच्या प्रसारासाठी वार्षिक 1 लाख रुपये म्हणजेच वार्षिक 1 लक्ष रुपये कंपनीने खर्च करावे अशी तरतूद करण्यात आलेली होती. तर बघा, आता पुढचा पॉईंट राजाराम मोहन रॉय यांनी पाश्चात्य शिक्षण इंग्रजी भाषेतून दिले जाण्याची मागणी. म्हणजे ज्यावेळेस राजाराम मोहन रॉय यांनी शिक्षण द्यावं पण ते शिक्षण इंग्रजी भाषेतूनच
विद्यार्थ्यांना दिलं जावं अशी मागणी कोणी केलेली आहे? राजा राममोहन रॉय यांनी केलेली आहे. तर बघा आता पुढचा पॉईंट काय आहे बघा. एच.टी. प्रिन्सेस प्राचीन भारतीय भाषेच्या आणि विद्येच्या प्रसारासाठी खर्च करावेत. म्हणजे एच.टी. प्रिन्सेस यांचं म्हणणं काय आहे? कंपनीने सुद्धा प्राचीन भारतीय भाषेच्या आणि विद्येच्या प्रसारासाठी खर्च करावेत. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीने सुद्धा काय केलं पाहिजे? जी प्राचीन भारतीय भाषा आहे बघा, ही जी प्राचीन भारतीय भाषेच्या विद्येच्या प्रसारासाठी पैसे ईस्ट इंडिया कंपनीने खर्च करावे असे म्हणणे कोणाचे होते? एच.टी. प्रिन्सेस. एच.टी. प्रिन्सेस यांचं म्हणणं काय होतं की प्राचीन भारतात जी भाषा आहे त्याच्या प्रसारासाठी ईस्ट इंडिया कंपनीने पैसे खर्च करावे असं म्हणणं एच.टी. प्रिन्सेस यांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे. तर बघा आता पुढचा पॉईंट. इंग्रजी भाषेतून पाश्चात्य शिक्षणासाठी खर्च करावेत. बघा, एच.टी. प्रिन्सेस याचं दुसरं म्हणणं काय आहे? इंग्रजी भाषेतूनच पाश्चात्य शिक्षणासाठी खर्च करावेत. तिसरा पॉईंट काय आहे बघा त्याच्यातलाच. हा वाद सोडवण्यासाठी बेटिंगने लॉर्ड मेकॉले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे. म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनीने कोणत्या शिक्षणासाठी किती खर्च करावा हा वाद सोडवण्यासाठी लॉर्ड मेकॉले बघा, परीक्षेला 100% याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. अतिशय बारकाईने हा प्रश्न किंवा हे वाक्य तुम्ही नीट लक्ष द्या किंवा नीट हे वाक्य वाचा. हा वाद सोडवण्यासाठी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीने कोणत्या घटकावर कोणत्या शिक्षणासाठी किती खर्च करावे हा वाद सोडवण्यासाठी लॉर्ड बेटिंगने काय केलेलं आहे बघा. लॉर्ड मेकॉले यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे. बघा आता ही समिती काय म्हणते बघा आता. मेकॉलेने दुसऱ्या गटाने इंग्रजी शिक्षणाचे जोरदार समर्थन केले. म्हणजेच लॉर्ड मेकॉलेचा जो दुसरा गट होता त्या दुसऱ्या गटाने काय केलेलं आहे? इंग्रजी शिक्षणावरच जास्त पैसा खर्च करावा याचे जोरदार समर्थन केलेलं आहे. तर बघा आता शिक्षणासंदर्भात लॉर्ड मेकॉले समिती काय सांगते बघा आता, किंवा लॉर्ड मेकॉलेच्या समितीच्या शिफारशी काय काय आहेत बघा. पहिली शिफारस काय आहे बघा. अनुदानाचा वापर इंग्रजी भाषेतून होणाऱ्या युरोपियन विज्ञान व साहित्याच्या प्रसारासाठी खर्च केला जाईल. म्हणजे लॉर्ड मेकॉले समिती जी शिक्षणविषयक शिफारशी मांडते या शिफारशीत यांनी काय पहिली शिफारस दिलेली आहे बघा. अनुदानाचा वापर म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनी जी अनुदान देणार आहे ती अनुदान कोणत्या शाळांसाठी किंवा कोणत्या विज्ञान साहित्याच्या प्रसारासाठी खर्च केला जाईल बघा आता. अनुदानाचा वापर इंग्रजी भाषेतून होणाऱ्या युरोपियन म्हणजेच ज्या इंग्रजी भाषेतून होणाऱ्या युरोपियन विज्ञान साहित्याच्या प्रसारासाठी खर्च केला जाईल. म्हणजेच युरोपियन जे लोक आहेत त्यांचे जे विज्ञान साहित्य आहे यांच्या प्रसारासाठी जे आपला स्वतःचा पैसा खर्च केला जाईल त्यालाच ही ईस्ट इंडिया कंपनी पैसा देईल किंवा त्यांनाच आपलं अनुदान देईल. ही पहिली शिफारस कोणी मांडलेली आहे? लॉर्ड मेकॉले यांनी मांडलेली आहे किंवा लॉर्ड मेकॉलेच्या समितीमध्ये ही शिफारस मांडलेली आहे. आता दुसरी शिफारस बघा. पूर्वेकडील भारतीय भाषांमधील शिक्षणासाठी कोणतेही धन उपलब्ध होणार नाही. बघा महत्त्वाची शिफारस काय आहे? पूर्वेकडील भारतीय भाषांमधील शिक्षणासाठी म्हणजे पूर्वेकडील भारतात भाषांमधील शिक्षण देण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनी कोणत्याही स्वरूपाचं धन उपलब्ध करून देणार नाही अशी शिफारस कोणी मांडलेली आहे? लॉर्ड मेकॉलेच्या समितीने मांडलेली आहे. आता बघा लॉर्ड मेकॉलेची शिफारस तिसरी काय आहे बघा. शिक्षणाचे माध्यम इंग्रजी भाषा म्हणजे लॉर्ड मेकॉले जी समिती आहे ती समिती काय सांगते? ज्यावेळेस इंग्रजी राजवटीतील शिक्षण देण्यात येईल त्यावेळी शिक्षणाचे माध्यम हे कोणत्या स्वरूपाचं ठेवायचं आहे किंवा कोणत्या भाषेतून ठेवायचं आहे? तर ते आहे इंग्रजी भाषा. तर बघा आता पुढचा पॉईंट. मेकॉले असा वर्ग निर्माण करू इच्छित होता जो रक्त व रंगाने भारतीय असेल पण प्रवृत्ती, विचार, नीतिमत्ता, बुद्धिमत्तेने इंग्रज असेल. बघा लॉर्ड मेकॉले हा किती धूर्त विचाराचा होता बघा. मेकॉलेला असं वाटत होतं की भारतातील असा व्यक्ती असावा त्याचं रक्त भारतीय असावं, त्याचा रंग भारतीय असावा पण त्याचे आचार, विचार, नीतिमत्ता, त्याची बुद्धिमत्ता सर्व ही
इंग्रजांच्या बाजूने किंवा बुद्धिमत्तेने तो पूर्ण इंग्रज असावा असं कोणाला वाटत होतं तर लॉर्ड मेकॉलेला. ओके, तर बघा पुढं म्हणजे बघा पुढचा पॉईंट किंवा पुढची शिफारस म्हणजेच मेकॉलेला दुसरी शिफारस काय आहे बघा, म्हणजेच मेकॉलेला कंपनीसाठी कमी दर्जाच्या जागेवर काम करणारे करड्या रंगाचे इंग्रज बनवायचे होते. म्हणजेच ही जी मेकॉलेची समिती आहे ती समितीची शिफारस काय सांगते बघा, म्हणजेच मेकॉलेला कंपनीसाठी कमी दर्जाच्या जागेवर बघा काय आहे म्हणजेच मेकॉलेला कंपनीसाठी कमी दर्जाच्या जागेवर काम करणारे, कमी दर्जाच्या जागेवर म्हणजे अनेक तुच्छ प्रकारचे कामे असतात त्याच कामावर करड्या रंगाचे इंग्रज बनवायचे होते. म्हणजे तुच्छ कंपनीचे तुच्छ प्रकारचे कामे असतील त्या कामावर लॉर्ड मेकॉलेला करड्या रंगाचे इंग्रज लॉर्ड मेकॉलेला बनवायचे होते. त्यासाठीच लॉर्ड मेकॉले हा भारतीय लोकांना निवडत होता. तर बघा आता ही झाली लॉर्ड मेकॉलेची शिक्षण प्रणाली. आता बघा दुसरा इंग्रज अधिकारी कोणता आहे, जेम्स थॉम्सन. आता जेम्स थॉम्सन याच्या विचार प्रक्रियेतील शिक्षण प्रणाली कशा स्वरूपातली आहे बघू. बघा जेम्स थॉम्सनची शिक्षण व्यवस्था कशा स्वरूपातली होती बघा. वायव्य सरहद्द प्रांतात 1843-53 बघा, वायव्य सरहद्द प्रांतात 1843 ते 53 देशी भाषेच्या ग्रामीण शिक्षणाची व्यवस्था, ही व्यवस्था कोणी केलेली आहे, जेम्स थॉम्सन यांनी. तर बघा पुढचा पॉईंट, ग्रामीण भागात कृषी विज्ञानासारखे विषय स्थानिक भाषेतून शिकवण्याची व्यवस्था सुरू केली. बघा जेम्स थॉम्सननं काय केलेलं आहे, ग्रामीण भागात कृषी विज्ञानासारखे म्हणजे कृषी म्हणजे भारतीय ही जी दळणवळण होतं ते कृषीवर असल्यामुळे कृषी हे घटक जो कृषी घटक आहे तो विज्ञानावर कसा सुधारला पाहिजे यासाठी जेम्स थॉम्सन यांनी काय केलेलं आहे, कृषी विज्ञानासारखे विषय स्थानिक भाषेतून म्हणजे लोकांना ज्या भाषेतून समजतात त्याच भाषेतून शिकवण्याची व्यवस्था या जेम्स थॉम्सनने सुरू केलेली आहे. तर बघा आता पुढचा घटक, वूडचा अहवाल. वूडचा अहवाल जो 1854ला जाहीर झाला, या वूडच्या अहवालामध्ये शिक्षण प्रणाली कशा स्वरूपातली आहे किंवा कशा स्वरूपात होती त्याच्या शिफारशी बघा. हा अहवाल भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हणून ओळखला जातो. बघा परीक्षेला अनेक वेळा हा प्रश्न विचारला जातो की भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हणून कोणाचा अहवाल ओळखला जातो. तर याचं योग्य उत्तर काय आहे, वूडचा अहवाल. तर हा वूडचा अहवाल किती साली मांडण्यात आला किंवा किती साली जाहीर झाला, तर याचं उत्तर काय आहे, 1854. तर बघा आता ह्या वूडचा अहवालातल्या शिफारशी बघा. पहिली शिफारस काय आहे बघा, सरकारच्या शिक्षण धोरणाचा उद्देश पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार करणे आहे. म्हणजेच ज्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनी सरकार होतं त्याचं मुख्य धोरण काय होतं तर पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार करणे. त्याचं मुख्य धोरण कोणतं होतं, पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार करणं. त्यामुळे सरकारने युरोपियन तत्त्वज्ञान, विज्ञान, कला, साहित्य यांचा प्रसार करावा. त्यामुळेच त्या सरकारने काय करावं, साहित्य, कला, विज्ञान यांचा प्रसार करावा अशी शिफारस कोणी मांडलेली होती, वूडच्या अहवालामध्ये. तर बघा दुसरी शिफारस, प्राथमिक शाळा प्रादेशिक भाषेच्या शिक्षणासाठी वापर खेड्यांच्या पातळीवर म्हणजे प्राथमिक शाळा प्रत्येक खेड्यात असाव्या अशी शिफारस वूडच्या अहवालामध्ये मांडली गेलेली होती. तर बघा आता तिसरा टॉपिक किंवा तिसरी शिफारस बघा, जिल्हा स्तरावर हायस्कूल, माध्यमिक आणि महाविद्यालय इंग्रजी व प्रादेशिक भाषेचा वापर. म्हणजेच जिल्हा स्तरावर हायस्कूल, माध्यमिक आणि महाविद्यालय असावीत आणि त्यांची भाषा ही इंग्रजी व प्रादेशिक स्वरूपात असावी अशा शिफारसी वूडचा अहवाल यामध्ये मांडलेल्या आहेत. बघा पुढे बघा आता चौथी शिफारस काय आहे बघा. चौथी शिफारस काय आहे बघा, पदवी इंग्रजी भाषेचा वापर उच्च शिक्षणासाठी. पाचवा काय आहे, चौथी बघा, पदवी इंग्रजी भाषेचा वापर उच्च शिक्षणासाठी. पाचवी शिफारस बघा,
शिक्षण क्षेत्रात खाजगी प्रयत्नांना चालना देण्यासाठी अनुदान पद्धती सुरू करावी. म्हणजे शिक्षण क्षेत्रात खाजगी प्रयत्नांना चालना देण्यासाठी काय करण्यात यावी? अनुदान पद्धती सुरू करावी अशी शिफारस वूडच्या अहवालात मांडली गेलेली आहे. त्यानंतर 6वी शिफारस बघा. लंडन विद्यापीठाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मुंबई, मद्रास, कोलकाता येथे विद्यापीठे स्थापन करावीत. म्हणजे लंडनचं जसं विद्यापीठ आहे तेच विद्यापीठ डोळ्यासमोर ठेवून मुंबई, मद्रास, कोलकाता येथे विद्यापीठे स्थापन करावीत अशी शिफारस ह्या वूडच्या अहवालामध्ये मांडली गेलेली आहे. तर बघा आता 7वी शिफारस काय आहे बघा. कंपनीच्या प्रत्येक प्रांतात लोकशिक्षण विभाग स्थापन करावा. म्हणजे कंपनीची जे प्रत्येक विभाग आहेत ते काय करावं? लोकशिक्षण म्हणजे लोकांसाठी शिक्षण विभाग स्थापन करावे अशी शिफारससुद्धा वूडच्या अहवालात मांडली गेलेली आहे. तर बघा आता पुढची शिफारस. वूडच्या अहवालात व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षणावर जोर. म्हणजे वूडच्या अहवालात काय केलेलं आहे? व्यक्तीचा विकास व्हावा, त्याला रोजगार मिळावा यासाठी काय केलेलं आहे? तांत्रिक शिक्षणावर भर देण्यात आलेला आहे. म्हणजे तांत्रिक पद्धतीचे शिक्षणसुद्धा विद्यार्थ्यांना देण्यात यावं यावर भर दिलेला आहे. तर बघा आता 9वी शिफारस काय आहे बघा. अध्यापक परीक्षण संस्था स्थापन करण्यात याव्यात. म्हणजे जशा स्वरूपात इंग्लंडच्या धर्तीवर अध्यापक परीक्षण संस्था स्थापन करण्यात याव्यात. म्हणजेच अध्यापक म्हणजे शिकणारा कशा स्वरूपात शिकतो त्याचे परीक्षण करण्यासाठी काय करण्यात याव्या? संस्था स्थापन करण्यात याव्या अशी शिफारससुद्धा या वूडच्या खलिताने आपल्या अहवालामध्ये मांडलेली आहे. त्यानंतर 10वी शिफारस बघा. स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देण्याची शिफारस. बघा या वूडच्या अहवालामध्ये स्त्री शिक्षणाचा सुद्धा विचार केला गेलेला आहे. अतिशय महत्त्वाची अशी शिफारस कोणती आहे? ती किती नंबरची आहे? 10 नंबर. स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देण्याची शिफारस या वूडच्या अहवालामध्ये मांडलेली गेलेली आहे. तर बघा आता हंटर समिती. आता हंटर समितीने कशा स्वरूपात शिक्षणाबद्दलचे आपले विचार मांडलेले आहेत? आता हंटर समिती किती साली स्थापन झालेली आहेत बघा. हंटर समिती बघा आता हंटर समिती किती साली स्थापन झालेली आहे? 1882 ते 1883. तर बघा आता त्यातला हंटर समितीतले पॉईंट बघा. वूडचा अहवाल लागू केल्यानंतर शिक्षणाच्या प्रगतीचे निरीक्षण करण्यासाठी हंटर समिती स्थापन केली गेली. म्हणजे वूडचा अहवाल ज्यावेळेस लागू करण्यात आला त्यावेळेस वूडचा अहवाल हा किती स्वरूपात प्रगती करतो त्याचेच निरीक्षण करण्यासाठी हंटर समिती स्थापन करण्यात आलेली आहे. ही हंटर समिती किती साली स्थापन केली गेलेली आहे? 1882. ओके, 1882 ते 1883 हंटर समिती स्थापन करण्यात आलेली आहे. तर हंटर समिती कशासाठी स्थापन करण्यात आली होती? की वूडचा अहवाल जो आहे तो किती स्वरूपात किंवा किती प्रमाणात विकास साधतो याचे मूल्यमापन करण्यासाठी हंटर समिती स्थापन करण्यात आलेली होती. ओके, तर बघा हंटर समिती आपण पाहूयात. बघा हंटर समितीचे शिफारस काय आहेत बघा. हंटर आयोगाचे कार्यक्षेत्र प्राथमिक व माध्यमिक शिक्षण होते. म्हणजे हंटर आयोग कोणत्या स्तरावर काम करत होता बघा? प्राथमिक व माध्यमिक शिक्षण होते. म्हणजे हंटर आयोगाचे कार्यक्षेत्र कोणत्या स्वरूपातले होते किंवा त्या काम करण्याचा स्तर कोणता होता? तर प्राथमिक व माध्यमिक होते. विद्यापीठांचा त्यांच्या कार्यक्षेत्रात समावेश नव्हता. म्हणजे विद्यापीठ स्तरावर हे हंटर कमिशन काम करत नव्हते. फक्त ते हंटर कमिशन प्राथमिक व माध्यमिक स्तरावरच मूल्यमापन करत होतं. तर बघा आता हंटर कमिशनच्या शिफारशी काय काय आहेत बघा. पहिली शिफारस, प्राथमिक शिक्षण स्थानिक भाषेतून घ्यावे. म्हणजेच प्राथमिक शिक्षण हंटर कमिशन काय सांगतं? प्राथमिक शिक्षण हे प्रत्येक स्थानिक जी बोलीभाषा आहे त्यातूनच शिक्षण द्यावं. दुसरा पॉईंट कोणता आहे बघा. प्राथमिक शिक्षणाचे नियंत्रण जिल्हा व नगर नियोजन मंडळाकडे दिले जावे. म्हणजे प्राथमिक स्वरूपातले जे शिक्षण आहे या शिक्षणावर नियंत्रण कोणाचं असावं? जिल्हा व नगर नियोजन मंडळाने याचे निरीक्षण करावे. अशी शिफारस कोणी मांडलेली आहे? हंटर कमिशनने. तर बघा आता हंटर कमिशनमधली तिसरी शिफारस बघा.
माध्यमिक शिक्षणाचे 2 प्रकार असावेत. हंटर कमिशन काय सांगतो बघा, माध्यमिक शिक्षणाचे किती प्रकार असावेत? 2 प्रकार असावेत. बघा, त्यातला पहिला प्रकार कोणता? साहित्य शिक्षण आणि दुसरा व्यावहारिक शिक्षण. साहित्य शिक्षण म्हणजे काय? पुढील विद्यापीठीय अभ्यासासाठी, म्हणजे साहित्य शिक्षणात पुढील विद्यापीठात अभ्यास कसा असतो त्यासाठी साहित्य शिक्षण मंडळ असावं. आणि व्यावहारिक शिक्षण कशासाठी असावं? तर व्यापारासाठी किंवा व्यवसायासाठी विद्यार्थी तयार करणे, म्हणजेच व्यवहारातील विद्यार्थ्यांना ज्ञान येण्यासाठी व्यावहारिक शिक्षणसुद्धा हा प्रकार किंवा हा भाग असावा. तर बघा आता पुढची शिफारस, शिक्षण क्षेत्रात खाजगी प्रयत्नांना पूर्ण चालना द्यावी. म्हणजेच शिक्षण क्षेत्रात खाजगी विद्यार्थ्यांना सुद्धा आपण काय केलं पाहिजे? पूर्ण त्यांना मदत केली पाहिजे किंवा त्यांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांना पूर्ण चालना देण्याचं कामसुद्धा शिक्षण क्षेत्राने करावे, अशी शिफारस कोणी केलेली आहे? तर हंटर कमिशनने केलेली आहे. त्याचबरोबर काय दिलेलं आहे बघा, शिक्षण क्षेत्रात खाजगी प्रयत्नांना पूर्ण चालना द्यावी. सरकारने लवकरात लवकर महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय शिक्षणातून स्वतःला बाजूला करावे. म्हणजे हंटर कमिशन काय सांगतो? सरकारने लवकरात लवकर महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय शिक्षणातून स्वतःला बाजूला करावे. परीक्षेला यावर 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो की बघा आता प्रश्न कसा येऊ शकतो याच्यावर, शिक्षण क्षेत्रात खाजगी प्रयत्नांना पूर्ण चालना द्यावी ही शिफारस कोणी मांडली? तर ही शिफारस कोणाची आहे? हंटर कमिशनची आहे. तर त्याचबरोबर असं सुद्धा प्रश्न येऊ शकतो की सरकारने लवकरात लवकर महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय शिक्षणातून स्वतःला बाजूला करावे ही शिफारस कोणी मांडली? तर बघा याचं योग्य उत्तर काय आहे? हंटर कमिशन. ओके, त्यातली हंटर कमिशनची शेवटची शिफारस कोणती आहे? स्त्री शिक्षणाला चालना देण्याची शिफारस. म्हणजे हंटर कमिशननं सुद्धा काय केलेलं आहे? स्त्री शिक्षणाला चालना द्यावी किंवा स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन द्यावे अशी शिफारस हंटर कमिशनने केलेली आहे. आता बघा, त्याचबरोबर शिक्षणासाठी थॉमस रेले यांनी सुद्धा समिती स्थापन केलेली होती किंवा थॉमस रेले नावाने समिती स्थापन केली होती. या समितीचे विचार किंवा त्याच्या शिफारसी कशा स्वरूपातल्या आहेत बघा, या समितीच्या अहवालानुसार भारतीय विद्यापीठ कायदा 1904 करण्यात आला. म्हणजेच थॉमस रेलेच्या अहवालानुसार भारतीय विद्यापीठ कायदा 1904 स्थापन करण्यात आलेला आहे. ओके, तर बघा पुढं, भारतीय विद्यापीठ कायदा 1904 थॉमस रेलेच्या शिफारस काय काय आहेत बघा. भारतीय विद्यापीठ कायदा 1904. दुसरा काय आहे? विद्यापीठावरील सरकारचे नियंत्रण वाढले. खाजगी महाविद्यालयावरील सरकारचे नियंत्रण अधिकच दृढ करण्यात आले. पुढचा काय आहे? विद्यापीठाचे क्षेत्र ठरवण्याचा अधिकार व्हाईसरॉयला देण्यात आला. बडोदा संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे बघा, विद्यापीठाचे क्षेत्र ठरवण्याचा अधिकार हा कोणाला आलेला आहे? व्हाईसरॉयला आलेला आहे. त्यानंतर काय केलेलं आहे? बडोदा संस्थानात प्राथमिक शिक्षण सुद्धा सक्तीचे करण्यात आलेलं आहे. आता बघा, सॅडलर समिती, ब्रिटिश काळातील शिक्षण प्रणालीमध्ये सॅडलर समिती सुद्धा होती. ही सॅडलर समिती कशा स्वरूपात आपले विचार मांडते बघा. सॅडलर समिती, ही समिती किती साली स्थापन झालेली आहे? 1917 ते 1918. तर बघा आता सॅडलर समिती कशा स्वरूपात आपले शिफारसी किंवा आपले विचार मांडते बघा. कलकत्ता विद्यापीठाच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर अहवाल देण्यासाठी या आयोगाची निर्मिती करण्यात आलेली आहे. म्हणजेच सॅडलर समितीचा अहवाल कशा स्वरूपात तयार करण्यात आलेला आहे? कलकत्ता विद्यापीठाच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर अहवाल देण्यासाठी या आयोगाची निर्मिती करण्यात आलेली आहे. बघा आता या समितीचा अध्यक्ष कोण होतं? M.E. सॅडलर. म्हणजे अध्यक्षाच्या नावावरूनच ही समिती स्थापन करण्यात आलेली होती. त्याचं अध्यक्ष कोण होतं? M.E. सॅडलर. सदस्य कोण होते बघा? आशुतोष मुखर्जी, भारतीय झियाउद्दीन अहमद. बघा याचे सदस्य कोण होते? आशुतोष मुखर्जी, भारतीय झियाउद्दीन मोहम्मद हे भारतीयच होते. ओके, तर बघा आता
ब्रिटिशकालीन शिक्षण प्रणालीमध्ये हाटोंग समितीसुद्धा आपले विचार मांडलेले आहेत. म्हणजे हाटोंग समितीने सुद्धा आपले विचार मांडलेले आहेत किंवा आपल्या शिक्षणासंदर्भातल्या जे शिफारशी आहेत या शिफारशीसुद्धा हाटोंग समितीने मांडलेल्या आहेत. बघा आता याच्या शिफारशी किंवा या समितीचे विचार शिक्षणविषयक घसरणाऱ्या दर्जावर अभ्यास करण्यासाठी नेमलेली होती. म्हणजे शिक्षणाचा दर्जा कशासाठी किंवा कोणत्या कारणाने घसरतो या घसरणाऱ्या दर्जावरच अभ्यास करण्यासाठी ही समिती, जी हाटोंग समिती या नावाने ओळखली जाते, ही समिती शिक्षणविषयक घसरणाऱ्या दर्जावर अभ्यास करण्यासाठी, म्हणजे शिक्षण का घसरलं गेलेलं आहे किंवा शिक्षण का घसरतं याची कारणे शोधण्यासाठी ही हाटोंग समिती स्थापन करण्यात आलेली होती. तर बघा पुढं या हाटोंग समितीच्या तरतुदी बघा. प्राथमिक शिक्षणाला राष्ट्रीय महत्त्व देण्यात आले. म्हणजे हाटोंग समितीत काय झालेलं आहे, प्राथमिक शिक्षणालाच महत्त्व देण्यात आलेलं आहे. बघा दुसरा पॉईंट काय आहे बघा, शिक्षणात सुधारणा व संघटनांवर भर देण्यात यावा. म्हणजे हाटोंग समितीने शिफारस कोणती मांडलेली आहे, शिक्षणात सुधारणा संघटनावर भर देण्यात यावा. तिसरी शिफारस कोणती आहे, ग्रामीण विद्यार्थ्यांना माध्यमिक स्तरावर रोखले पाहिजे. म्हणजेच काय केलं, काय सांगतात बघा ही शिफारस, ग्रामीण विद्यार्थ्यांना माध्यमिक स्तरावर रोखले पाहिजे आणि त्यांना व्यावसायिक व औद्योगिक शिक्षणाकडे वळवले पाहिजे. म्हणजे हाटोंग समिती काय सांगते, ग्रामीण विद्यार्थ्यांना माध्यमिक स्तरांवरून शिक्षणासाठी रोखून त्यांना व्यावसायिक व औद्योगिक शिक्षणाकडे वळविले पाहिजेच. म्हणजेच ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना काय केलं पाहिजे, व्यावसायिक व औद्योगिक शिक्षण दिलं पाहिजे. अशी शिफारस कोणी केलेली आहे, हाटोंग समितीने केलेली आहे. तर बघा याचबरोबर वर्धा योजना व मौलिक व आधारभूत शिक्षण. बघा आता यातल्या तरतुदी किंवा शिफारसी बघा. तत्व काम करताना शिक्षण, वर्धा योजनेच्या काय शिफारशी आहेत, तत्व काम करताना शिक्षण, मातृभाषेतून शिक्षण, ही योजना झाकीर हुसेन समितीने पुढे आणली. बघा वर्धा योजना किंवा मौलिक व आधारभूत शिक्षण ही योजना पुढे कोणी आणलेली आहे, झाकीर हुसेन या व्यक्तीने ही योजना पुढे आणलेली आहे. ओके, तर बघा पुढे ओके, तर बघा अशा स्वरूपात ब्रिटिशकालीन ह्या शिक्षण प्रणालीचा हा व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबाबत तुम्ही काय करा, कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत लिहा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करत चला. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या IMP स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला तुम्ही काय करा, लाईक शेअर सबस्क्राईब करत चला, जेणेकरून मलाही प्रोत्साहन मिळेल आणि मी पुढचा व्हिडिओ तुमच्या सेवेसाठी घेऊन येईल. धन्यवाद, थँक्यू.